आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 351वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन छत्रपती संभाजी महाराज आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार पडणार। रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडून महत्त्वपूर्ण तयारी। गडावर 5 लाखाहून अधिक शिवभक्त दाखल होणार असल्याची माहिती। रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांकडून संपूर्ण खबरदारी। रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांनी सूचनांचं पालन करणं गरजेचं, पोलीस अधीक्षकांची माहिती। एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदींची निवड। सर्व घटक पक्षांच्या संमतीनं मोदींची नेतेपदी निवड। नरेंद्र मोदी 7 तारखेला सत्ता स्थापनेचा दावा करणार। पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांचा 8 जूनला शपथविधी। राष्ट्रवादी काँग्रेसला 1 मंत्रिपद तर शिवसेनेला 1 राज्यमंत्री आणि 1 कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता। मोदी सरकारचा शपथविधी सोहळा भव्य करण्यासाठी भाजप आणि केंद्र सरकारकडून जय्यत तयारी। देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सोहळ्याचे निमंत्रण। यात नामांकित अभिनेते, उद्योगपती, इतर देशातील राष्ट्रप्रमुख यांचा समावेश। नरेंद्र मोदींकडून राष्ट्रपतींकडे पंतप्रधान पदाचा राजीनामा सुपूर्द। औपचारिकता म्हणून मोदींकडून राजीनामा। पुढील सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करण्याचं राष्ट्रपतींचं मोदींना आवाहन। इंडियाच्या बैठकीला 16 पक्षांच्या 19 नेत्यांची उपस्थिती। पंतप्रधान मोदी आणि अमित शाह, राजनाथ सिंग आणि जे.पी. नड्डांची हजेरी, तर इतर 15 पक्षांच्या प्रमुखांनी देखील बैठकीला लावली हजेरी। इंडियाच्या खासदारांची 7 जूनला बैठक। संसद भवनात बैठक संपन्न होणार। इंडिया शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष उपस्थित राहणार। दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक। काँग्रेस, समाजवादी, आप आणि डाव्या पक्षाच्या नेत्यांची बैठकीला हजेरी। इंडियाच्या बैठकीत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंकडून कोणतीही मागणी नाही। दोघांकडून बिनशर्त नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदासाठी समर्थन। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचं एनडीएला समर्थनाचं पत्र, तर शिवसेनेचं राष्ट्रवादीचंही एनडीएला समर्थन। या देशात अनेक राजकीय बदल पाहिले आहेत। आम्ही एनडीए सोबत आहोत, चंद्राबाबू नायडू यांनी केलं स्पष्ट। इंडिया आघाडीनं संपर्क केल्याच्या वृत्तावर नायडूंची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची आज मुंबईत तातडीची बैठक। बैठकीसाठी पक्षाच्या सर्व आमदारांना पाचारण। महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीसांचं उपमुख्यमंत्री पद सोडण्याचं सुतोवाच। केंद्रीय नेतृत्वाला पदातून मोकळं करण्याची विनंती करणार देवेंद्र फडणवीसांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य। संविधान बदलणार असा जो प्रचार केला गेला त्याचा महाराष्ट्रात फटका बसला। महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालं नाही। पत्रकार परिषदेतून फडणवीसांचं स्पष्टीकरण। भाजप नेत्यांकडून फडणवीसांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू, मात्र जबाबदारीतून मुक्त करा या भूमिकेवर फडणवीस ठाम असल्याची माहिती। निवडणुकीसाठी सगळ्यांनी मिळून काम केलं, त्यामुळे यश अपयश ही सगळ्यांची जबाबदारी। अजित पवार, फडणवीस आणि मी एकत्र काम करणार आहोत। एका पवारभावानं आम्ही खचून जाणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा। फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयासंदर्भात फोनवरून बातचीत केल्याची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये राहून मदत करण्याची गरज। फडणवीसांच्या नेतृत्वात भविष्यात यश मिळेल। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपनं यश संपादन केलं होतं, आता अपयश आल्यामुळे ते व्यथित झाले असतील। नैतिकता म्हणून पदावरून मुक्त होण्याचं वक्तव्य त्यांनी केलं असेल। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। फडणवीसांबाबत महाराष्ट्रात नकारात्मकता असल्यानं भाजपला फटका। कारवाईच्या वतीनं फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करण्याची केंद्रीय नेतृत्वाकडे विनंती केली। सुषमा अंधारेंचं वक्तव्य। कुठेतरी जबाबदारी घेणं गरजेचं होतं, ती फडणवीसांनी घेतली। काहीतरी चुकीची त्यांना झाली हे महत्त्वाचं। मोदींनी 400 पारचा नारा देऊन भाजपला तोंडगोशी पाडलं। पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे देवेंद्र फडणवीसांचे राजीनाम्याचं नाटक। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंचा फडणवीसांवर हल्लाबोल।
राज्यातल्या राजकारणाला लोक कंटाळेत, अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या मनाला लागल्या. लोकसभेसाठी फडणवीसांनी पूर्णपणे काम केलं, मात्र आता त्यांनी केलेलं वक्तव्य तो त्यांचा निर्णय. जयंत पाटलांचं वक्तव्य. राज्यातील भाजप पराभवाला देवेंद्र फडणवीस जबाबदार. राज्यात त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला फोडलं, हे लोकांना आवडलं नाही. अनिल देशमुखांची फडणवीसांवर टीका. लोकसभा निवडणुकीची जबाबदारी ही संपूर्ण भाजपची आहे. आपलं मार्गदर्शन सरकारमध्ये आणि पक्षात दोन्हीकडे हवंय. रवींद्र चव्हाणांची फडणवीसांना विनंती. पराभव होईल असं कधीही वाटलं नाही. संदीपान भुमरेंनी 80 कोटी रुपये वाटले. मी कायम पक्षाशी एकनिष्ठ राहिलो तरीही लोकांनी फुटलेल्यांना मतदान केलं याचं वाईट वाटतं. चंद्रकांत खैरे यांची खंत. मला निवडून आणण्याची जबाबदारी अंबादास दानवेंवर होती. त्यांनी काम करायला हवं होतं. आपला मतदारसंघ सोडून इतर ठिकाणी त्यांनी बाहेर जायला नको होतं. चंद्रकांत खैरेंकडून नाराजी व्यक्त. नाशिकमध्ये उमेदवारी मिळण्यास विलंब झाला. विरोधातील उमेदवाराला जास्त दिवस मिळाल्यानं आम्ही डॅमेज झालो. माझ्या उमेदवारीबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. हेमंत गोडसेंचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीत सोलापूरमध्ये दंगल घडवण्याचा भाजपचा प्रयत्न होता. प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप. राज्यात अजित पवारांना भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची मतं मिळाली नाहीत. अमोल मिटकरींचा आरोप. याबाबत 2 दिवसात पक्षश्रेष्ठींना भेटून पुरावे देणार असल्याची मिटकरींची माहिती. लोकसभा निवडणुकीत अनेक मंत्री आमदारांना पराभवाचा धक्का. या निकालाचे परिणाम विधानसभेतही दिसतील. पंकजा मुंडेंचं निकालावर वक्तव्य. आमच्याकडे आकडे नाहीत, पण आम्ही पुढे त्यावर विचार करू. एनडीए आघाडी यशस्वी झाली की नाही हे पुढच्या 6 महिन्यात समजेल. राऊतांचं वक्तव्य. महाविकास आघाडी राज्यामध्ये विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची माहिती. लोकशाही टिकवायची असेल तर कुठल्याही परिस्थितीत इंडिया आघाडीनं सत्ता स्थापन करायला हवी. त्यांनी सरकार बनवण्यापासून दूर राहणं ही चूक ठरेल. भास्कर जाधवांचं मत. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा फटका भाजपला महाराष्ट्रात बसला. शरद पवारांचं नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत मत. कराडमध्ये रोहित पवारांनी घेतलं यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन. भाजपनं राज्यात फोडाफोडीचं राजकारण केलं. त्यांना वाटलं दिल्ली स्टाईल महाराष्ट्रात चालेल, पण राज्यातल्या जनतेला हे आवडलं नाही. रोहित पवारांची भूमिका. उद्धव ठाकरेंनी कणकवलीत सभा घेऊन नारायण राणेंना जेवढ्या शिव्या दिल्या तेवढं मताधिक्य वाढलं. नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका. सांगलीत काँग्रेसला तिकीट मिळू नये यासाठी अनेकांनी कटकारस्थान केलं. योग्य वेळ आली की सगळं काही सांगणार. विशाल पाटलांच्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना विश्वजित कदम यांचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यामध्ये मविया म्हणून 6 ते 7 आमदार निवडून आणू. विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया. तर विशाल पाटलांना नाईलाजानं अपक्ष लढावं लागलं. कदम यांची माहिती. महाराष्ट्रात सत्तांतरावेळी घडलेल्या घडामोडींचा महायुतीला फटका बसला. मावळचे खासदार श्रीरंग बारणेंची प्रतिक्रिया. कामाच्या जोरावर मतदारांनी हॅट्रिक पूर्ण केल्याचा बारणेंचा विश्वास. देशातली बेरोजगारी, शेतकऱ्यांबाबत अनास्था, गलिच्छ राजकारणामुळे लोकांमध्ये नाराजी. त्यांचा राजकारणावरचा विश्वास उडाला म्हणून इंडिया आघाडीला भरपूर मतदान झालं. अमित देशमुखांचं वक्तव्य. बीडमध्ये मतदारांनी तुतारीऐवजी पिपाणी चिन्ह असलेलं बटण दाबल्यानं बजरंग सोनावणेंचं 55,000चं लीड घटलं. पिपाणी चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवार अशोक थोरात यांना 54,000 मतं. साताऱ्यामध्ये पिपाणी चिन्हावर निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार संजय गाडे यांना 37,062 मतं, तर मवियाचे उमेदवार शशिकांत शिंदेंचा 32,771 मतांनी पराभव. रावेर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना 3,58,000 मतं, तर पिपाणी चिन्ह असणाऱ्या एकनाथ साळुंकेंना 43,957 मतं. पिपाणी चिन्हाचा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला फटका बसल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं
मत. तसंच निवडणूक आयोगानं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं जयंत पाटलांचं वक्तव्य. अमरावती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण पोटेंचा शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत भाजप नेत्यांची चर्चा. संपूर्ण विचार करून निर्णय घेतो. फडणवीसांचा भाजप नेत्यांना आश्वासन. पदावरून मुक्त होण्याबाबत फडणवीस ठाम. सागर बंगल्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. देवेंद्र फडणवीसांनी निर्णय बदला, यासाठी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. राज्यातील सर्व भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार. त्यांची मनधरणी करण्यासाठी आज सर्व आमदार सागर बंगल्यावर जाणार. तान्हाजी मुटकुळे यांची माहिती. राज्यातील पराभव ही केवळ फडणवीसांची नाही तर आमचीही सामूहिक जबाबदारी. सर्व कार्यकर्ते कमी पडले, त्यामुळे फडणवीसांनी राजीनामा न देता सरकार आणि संघटनेकडे लक्ष द्यावं. भाजप कार्यकर्त्यांची भावना. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा होती, मात्र उद्धव ठाकरेंची चर्चा झाली. आता अर्ज भरणार नाही. ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचं मत. नवी मुंबईमध्ये पदवीधर मतदारसंघातून महायुतीतून बनाव. दीपक सावंत आणि संजय मोरे यांच्याकडून अर्ज दाखल. याबाबत पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य राहील. संजय मोरेंची प्रतिक्रिया. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिक्षक भरतीचे उमेदवार सुभाष मोरे यांनी भरला उमेदवारी अर्ज. कोकण भवनामध्ये मोरे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. कोकण पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढत. शिवसेनेच्या संजय मोरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. दीपक सावंत यांनीही भरला उमेदवारी अर्ज. लातूर लोकसभा मतदारसंघात पुढील 5 वर्षांमध्ये नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी काम करणार. लातूरचे नवनिर्वाचित खासदार शिवाजीराव काळगे यांची प्रतिक्रिया. निवडणुकीच्या काळात झालेली टीका विसरून जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणार. आचारसंहिता संपल्यावर कांदा निर्यात बंदी आणि दूध दरवाढीबाबत मोठं आंदोलन करणार. निलेश लंकेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन पत्र. राष्ट्रवादी पंतप्रधान मोदींना पाठिंबा देत असल्याचा पत्रात उल्लेख. बुलढाण्यात खासदार प्रतापराव जाधव यांच्या विजयापेक्षा अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्या पराभवाची चर्चा. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच अपक्ष उमेदवारानं गाठला 2.5 लाख मतांचा टप्पा. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा पराभव. मात्र अजित पवार समर्थकांकडून शहरात बॅनरबाजी. निकाल काही लागो, आमचा विठ्ठल अजितदादाच, अशा आशयाचे फलक. भंडाऱ्यात नाना पटोलेंच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर. महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळाल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. भंडाऱ्यात नाना पटोलेंचा वाढदिवस उत्साहात साजरा. नवनिर्वाचित खासदार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली पटोलेंची भेट. नाना पटोलेंच्या फोटोसह भावी मुख्यमंत्री असं लिहिलेला केक कापून जल्लोष साजरा. मुंबईत कलानगर परिसरात रत्नागिरी सिंधुदुर्ग विजयी उमेदवार नारायण राणेंचे पोस्टर. राणेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी. मुंबईत मातोश्रीसमोर राणे समर्थकांकडून लावण्यात आलेल्या पोस्टरला शिवसैनिकांचं उत्तर. राणेंच्या पोस्टर शेजारी शिवसैनिकांनी लावलं पोस्टर. पोस्टरमध्ये दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा असा उल्लेख. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसारच. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती. रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तिकरांमध्ये लढत होती. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात ईव्हीएमची मतमोजणी करण्यासाठी ठाकरे गट न्यायालयात जाणार. सुषमा अंधारे यांची माहिती. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांच्या कोठडीत 10 जूनपर्यंत वाढ. तर डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांच्या कोठडीत 7 जूनपर्यंत वाढ.
पुणेकर अपघात प्रकरणी अल्पवयीन तरुणाला नातेवाईकांना भेटण्याची विनंती न्यायालयाकडून मान्य. मामी किंवा मावशी यापैकी एक जण 1 तासासाठी अल्पवयीन तरुणाला भेटणार. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवालचे डीएनए रिपोर्ट समोर. बदललेलं रक्त शिवानी यांचंच असल्याची फॉरेन्सिक विभागाच्या अहवालातून माहिती समोर. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा बाल सुधारगृहातला मुक्काम वाढला. 12 जूनपर्यंत अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात ठेवण्याचे कोर्टाचे आदेश. मुंबईतील बार मालकांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच. ठाकरे कुटुंबियांची मालकी असलेल्या ड्रमबीटला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. पहाटेपर्यंत बारमध्ये काय चालतं याची आम्हाला कल्पना, हायकोर्टानं सुनावलं. ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्केंकडून ठाणे स्थानकाची स्वच्छतेची पाहणी. नियमांचं पालन न करणाऱ्या प्रवाशांना दंड आकारण्याच्या म्हस्केंच्या स्टेशन मास्तरांना सूचना. खासदार होतात भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे ऍक्शन मोडवर. काल्हेरीतल्या शासकीय जमिनींवर केलेल्या अनधिकृत बांधकामांची केली पाहणी. लोकसभा निकालादरम्यान सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस. सत्ताधाऱ्यांचं विरोधकांचे मीम्स व्हायरल. आज आणि उद्या दक्षिण आणि उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. पुण्यामध्ये आज पुन्हा मुसळधार पाऊस. काल झालेल्या पावसानंतर अनेक भागात पाणी साचलं. कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस. गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णीमध्ये 3 तास पावसाचा कहर. अनेक ठिकाणी पाणी साचलं. कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पावसाच्या जोरदार सरी. गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण. हवामान खात्याकडून कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात पावसाची हजेरी. कणकवली आणि वैभववाडी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस. पुढचे 2 दिवस हवामान विभागाकडून येलो अलर्ट. अमरावतीत सोयाबीन बियाणं पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचा कृषी विभागाचा दावा. मात्र बियाण्यांच्या दरात झालेली वाढ, वाणांचा तुटवडा यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत. मुंबई गोवा महामार्गावर राजापूरच्या डोंगरतिढा इथे कंटेनरची 5 ते 6 मानांना धडक. बस स्टॉपवर उभे असलेल्या प्रवाशांना आणि 2 चाकी वाहनालाही धडक. एकाचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी. पुण्यात हत्या आणि घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला निगडी पोलिसांकडून हडपसरमध्ये अटक. आरोपीकडून 10 तोळे सोनं, 8 किलो चांदी आणि 2 तलवारी असा एकूण 25 लाखांचा मुद्देमाल जप्त. लोकसभेच्या यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन 10 जूनला अहमदनगरला साजरा होणार. पक्षातील वरिष्ठ नेते राहणार उपस्थित. साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये भेट. उदयनराजेंकडून शिवेंद्रराजेंचा आभार आणि एक छोटासा गिफ्ट. मुंबईतील कुर्ल्यात पाणी समस्येवरून नागरिकांचा रास्ता रोको. पाणीच येत नसल्यानं नागरिकांचा संताप अनावर. मुंबईच्या माहीममध्ये एका घराचा स्लॅब कोसळला. दुर्घटनेत एकाचा मृत्यू, एक महिला गंभीर जखमी. यवतमाळच्या पांढरकवड्यात कापसाच्या गोडाऊनला आग. आगीत 5000 गाठी कापूस जळून खाक. अग्निशमन दलाच्या साहाय्यानं आग आटोक्यात. T20 विश्वचषकात भारताची विजय सलामी. भारताचा आयर्लंडवर 8 विकेट्सनी मात. कर्णधार रोहित शर्माची 52 धावांची खेळी. T20 विश्वचषकात भारताच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माचा ऐतिहासिक विक्रम. सामन्यात 3 षटकार मारून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.